हॅलो एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? सो आज आम्ही एक न्यू काहीतरी करतोय. लाईक आम्ही ऑयस्टर मशरूम्स ऑर्डर केलेत. सो आम्ही असं डिसाईड केलंय की एक मी रेसिपी बघितली होती यूट्यूबवरती. येस. सो आम्ही फ्राईड ऑयस्टर मशरूम्स बनवणार आहे, ते पण एअर फ्रायमध्ये. बघूया आता कसं होते, मला नाही माहिती. सो फर्स्ट टाइम आम्ही ट्राय फर्स्ट टाइम आम्ही करतोय. ट्राय करतोय बेसिकली आणि थोडाफार डाएट फूड पण आम्ही बनवू आज. दाखवू तुम्हाला कसं काय डाएट फूड आम्ही मोस्टली आम्ही डाएट फूड बनवत नाही. चटपटं खायला आम्हाला आवडतं. बट आज व्हिडिओ निमित्त आम्ही काहीतरी न्यू ट्राय करतो आम्ही बेसिकली. येस, ऑयस्टर मशरूम्स पण आम्ही फर्स्ट टाइम ऑर्डर केलेत. मीन्स आम्ही जस्ट नॉर्मल आमच्या डाएट फूड ऑर्डर करत होतो. फर्स्ट टाइम असं तुम्ही बोलू शकता की आपण एक्झॉटिक व्हेजेस आम्ही ऑर्डर केलेत. बेसिकली आम्ही फक्त ब्रोकली काहीतरी मागवतो, नाही तर आम्ही ब्रोकली विकली पण आम्ही मोस्ट ऑफ द इग्नोर करतो. बस डाएटचा आणि आमचा संबंध थोडा थोडा लांब लांबपर्यंत आहे आणि आम्हाला टेस्ट आवडतं बेसिकली. येस. सो आम्ही ऑर्डर केलेत खूप सारे वेजीज. तर त्यामध्ये ऑयस्टर मशरूम्स होते. सो मग बोललो की ऑयस्टर मशरूम्स आहेत. मी खूप टाइम आधी रेसिपी बघितली होती. मी बोलली ती बघून. बोलली पण होती मला की मला बनवायची ही डिश ॲक्च्युली. पण आता कधी काय आलं नाही आणि आता असं वाटतं की काहीतरी कंटेंट शो काढला पाहिजे. दॅट्स आम्ही काहीतरी न्यू न्यू घेऊन येतोय तुमच्यासाठी. येस, फॉर कंटेंट गाईज. आम्ही खूप जास्त मेहनत करतोय. प्लीज सपोर्ट अस. येस. फॅमिली तर सपोर्ट करते, तुम्ही पण थोडाफार अजून सपोर्ट देत राहा. आम्ही असेच काही काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू आणि काय बनवलं काय नाही काय त्यात केलं सगळं तुम्हाला दाखवतो. त्याचा टेस्ट कसा होता ते पण तुम्हाला मी सांगतो. येस, फ्रॉम स्क्रॅच आहे गाईज, फ्रॉम स्क्रॅच. सो आम्ही ऑर्डर केले अँड बाकीचं सगळं घरातच अवेलेबल होतं. सो फक्त आम्ही मशरूम्स बाहेरून घेतलेत, बाकी सगळं घरीच आहे. सो सो या, लेट्स गेट टू द व्हिडिओ. सो हे आहेत ऑयस्टर मशरूम जे आम्ही मागवले आहेत. या राईट, हेच आहे. सो आता हे वॉश करून घेऊ अँड देन बघूया पुढची प्रोसेस काय असेल. येस. सो मी हे बनवतोय ब्रोकली अँड लेटिव्सचं सलाड, बिकॉज मला तेच येतं जास्त. सो आता हा विजय वॉश करतोय. तू फर्स्ट टाइम बघितलं ना विजय, खरं सांग. तुला माहित होतं असं काही एक्झिस्ट तरी करतं? आम्ही शेतकरी, नॉर्मल शेतकरी. आम्ही शेतकरी आहेत, सो आमच्याकडे याचं काही पिकत नाही. आता एक्झॉटिक आले सो चालू केले गावाला थोडे थोडे थोड्या गोष्टी, पण खूप सारे जण प्रिपेअर करतात आता मोस्ट ऑफ गावाला आमच्या जी लाल हिरवी कलरची शिमला मिरची भेटते आजकाल. बेल पेपर्स. बेल पेपर बोलतात इंग्लिश भाषेत. येस. ती बेसिकली आता खूप जण आमच्याकडे हे करतात, अवेलेबल असते आमच्या घरात पण अवेलेबल असते आणि गावाला गेल्यावरती येतेच आमच्याकडे. सो त्यांना मी वॉश केलंय थोडेसे. कसे काय माहिती नाही, मी फर्स्ट टाइम बघतोय. शूट्स तुम्हाला दाखवेल काय करायचं पुढच्या प्रोसेस. आणि मला एवढी आयडिया नाही याची. मी पण काहीतरी बनवतोय, ते पण तुम्हाला दाखवतो. विजय तिथे काम चाललंय. मशरूम्स कट करतोय तो, बटन मशरूम्स. जास्त नाही होणार काय? ते छोटे होतं ऑलरेडी. ते ऍक्च्युली ना थोडेसे आपण जेव्हा कुक करतो तेव्हा ते ना ऑलरेडी एवढ्या साईजचे असेल तर एवढू शकतात. त्यामुळे ते थोडेसे त्यामुळे पण दाखवतो की तिथे एवढे. सो आता मी हे बनवायला घेतलंय इथे. सो हा मैदा आहे. यात माझ्याकडे गार्लिक पावडर होती, सो गार्लिक पावडर टाकते. सो गार्लिक पावडर नंतर ऑरिगॅनो आहे. सो ऑरिगॅनो त्याच्यामध्ये टाकते थोडा. तुम्हाला पाहिजे तेवढा टाका, असं काय हे नाही. अँड एक मिनिट. सॉल्ट. सॉल्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. त्याच्याशिवाय टेस्ट येणार नाही. सो गार्लिक पावडर मध्ये जरा सॉल्ट आहे, सो मी जास्त नाही टाकत आहे. अँड देन रेड चिली पावडर, आपला जो तिखा लाल असतो तोच. तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता. अँड देन ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं अँड देन मिक्स मिक्स मिक्स. सो गाईज बॅटर रेडी आहे, पण मी त्याच्यामध्ये थोडे ऑल्टरेशन्स केलेत. कॉज जे आधीचं टाकलं होतं ना ऍज पर दी रेसिपी, ते जरासं वेगळंच लागत होतं ना, पण टेस्ट केलं ना. सो मी काय केलं त्याच्यामध्ये,
ब्लॅक पेपर पावडर टाकली, ब्लॅक पेपर पावडर. अँड अजून माझ्याकडे तंदुरी मेयो होता, तो टाकला मी त्याच्यात. आणि थोडस काय बोलतात त्याला, तांदळाचं पीठ टाकलं जरासं क्रंच साठी. ते दिसतंय तुम्हाला दाखवतो बघा. थोडंसं असं दिसतंय. हा, सो असं दिसतंय. सो आम्ही टेस्ट करून बघितलं, सो जरासं ते चांगलं लागतंय आता. सो दाखवतो तुम्हाला. आता त्याला कोट करू, ऑयस्टर मशरूम्सला कोट करू. तू करणार आहेस हे? खायचं तर आहे, आता काय बनतंय काय माहिती, भूक पण लागली आहे. ऑलमोस्ट 3 वाजले. मी पण काहीतरी बनवलंय, मला दाखवतो मी काय बनवलंय. नॉर्मल काय नाही बनवलं, एअर फ्राय मध्ये फक्त थोडंफार टाकलंय. लुक, हे आहे बोलू शकता तुम्ही डाएट फूड बेसिकली. हा, विदाउट ऑइल, विदाउट एनी सिझलिंग्स. हा, सीझनिंग काय केलेच नाहीत ना, नाही. फक्त नॉर्मली हे केलंय. येस. सो तर हे झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो कसं काय टेस्ट. आणि आम्ही ना थोडंसं डिफरंट 2-3 टाईपचे बनवायचं ट्राय करतो. एक थोडंसं चटर-पटर, थोडंसं हेल्दी, थोडंसं एक मिक्स आपल्या वेचं. आपण जे घरचे पदार्थ टाकतो, खातो तर त्या टाईपचं बनवतो आम्ही सध्या. दाखवतो तुम्हाला झाल्यावरती कसं काय ते. वाईज आम्ही आता कोट करतोय. सो हे असं घ्यायचंय. हे तू करणार होतास बाय द वे, पण मी करते बोलली जाऊ दे, तू बाकीचं करतोय. सो मग मी बोलली की मी करते, तुला हेल्प करते. सो हे ह्याच्यामध्ये कोट केल्यानंतर इथे थोडे ब्रेड क्रम्स घ्यायचेत, ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचं. अँड देन त्याच्यावरती प्लेस करून टाकायचं. सो बाकीचे पण असेच करायचे. बघूया सगळे प्लेस झाल्यानंतर. खूप मेस क्रिएट होतो गाईज. एअर फ्रायर मध्ये भाज्यांचा पूर्ण हे झाले, पूर्ण सिकुडलेत ते. आता हे खायचे कसे, कसे खायचे? टेस्ट तरी लागते का त्याला? काय काय खायचं नाही त्याला. सो आता अश्विनी थोडंसं एअर फ्रायर आम्ही लावलंय. सो मी ऑइल फ्राय करतोय. मला आवडतं सगळं ऑइल फूड, मी सगळं खातो A to Z. हेल्थ वरती इम्पैक्ट हो काय हो, कितना साल जीना है क्या पता, सब खा के लो. दॅट्स वाय. जस्ट बॅटर मध्ये टाकून आम्ही फ्राय करतोय. येस. लाईफ मध्ये फक्त ही किरकिरी पाहिजे, बाकी कोणती किरकिरी नको. लाईफ मध्ये फक्त बोल ही किरकिरी पाहिजे, बाकी कोणती किरकिरी नको. म्हणजे तुला बोलायचं काय होतं? तुझं बोलायचं मतलब मला समजतोय थोडा. तू वेगळ्या मीटिंग मध्ये बोललेला है ना. मी एक स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचा ट्राय करतो. तो हे घ्या आता, ऑलमोस्ट सगळं झालंय, ट्राय करतोय. जे बनवलं होतं खतम झालेलं, ते ब्रोकली आणि मशरूमची पूर्ण जान निघून गेली होती. ऍक्च्युली हे झालं ना, म्हणजे जास्त डिग्रीवरती एअर फ्राय केलं त्यामुळे झालं असेल, मला असं वाटतं. थोडं फ्राईड लॉलीपॉप फ्राईड चिकन कसं असतं तसं, म्हणजे त्याचं हे दिलं होतं. असं वाटतंय आता जर काय बोलतो त्याला, पलटी गेले पलटी. इंडियन वे मध्ये सांगू, प्रॉपर भजी झाले भजी. त्याला ते कॉर्नफ्लेक्स नाही काय बोलतात, हा कॉर्नफ्लेक्सची कोटिंग केली असती ना तर प्रॉपर आपलं ते KFCचं फ्राईड चिकन असतं ना तसं वाटलं असतं. बस त्याला असे ते तसं झालं असतं. बघूया टेस्ट बोलतात ऑयस्टर मशरूमची चिकन सारखी असते, खाल्ल्यानंतर असं वाटतं. बघूया कसं लागतं. दाखवतो तुम्हाला, दाखवतो. कामाला लावले मला, काम झालं, एअर फ्राय झाला.
तर आता मी हे पलटी करते, बघूया कसं लागतंय. या स्मेल तर मस्त येते, एकदम खायचं मन करतंय मला. पण आपण हे पलटी करू अँड परत लाईक 5-10 मिनिट्ससाठी एअर फ्रायरला लावू. आय गेस थोडंसं कडक होईल. ही साईड कडक झालेली आहे, आता बॅक साईड कडक होण्यासाठी आपण परत एकदा एअर फ्राय करू. मी या दोनलाच फक्त कोटिंग केली, ब्रेड क्रम्सची ह्याला नाही केली आहे. मग मला वाटलं की वर्थ वाटत नव्हतं मला लावणं, सो मी फक्त दोघांनाच कोटिंग केली आहे. बघूया. सो गाईज हे रेडी झालेलं आहे. हे सगळं विजयने बनवले, हे मी बनवलंय, ह्याने फ्राय केलंय. बट या हे मशरूम्स, ब्रॉकली, कॉर्न्स, लेटस अँड हे ऑयस्टर मशरूम्स. या तर आता सगळ्यात आधी लेटस खाणार आहे. मला आवडतं basically. हे खाऊन बघ कसं लागतंय. हे सगळं हे थोडंसं बेटर लागतंय. तुम्ही ट्राय करू. बेसिक बघ मी सांगतोय, बाकी सगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या, तर न्यू आहे पण चांगलं आहे. बेटर तुम्ही खाऊ शकता. हा. थोडाफार चिकनचा फ्लेवर आहे, थोडाफार, पण चांगलं आहे. लिटरली चांगलं आहे. तुम्ही टेस्ट करू शकता. सगळेजणांना सांगतो, एकदा ट्राय करून बघा, मस्त लागतात. सही लागतात, पण हम्म. सिरियसली मस्त लागतंय. असं वाटत नाही की आपण व्हेजचं काहीतरी खातोय, मशरूम खातोय. ऑलमोस्ट लाईक चिकनचा फ्लेवर येतो. आणि हे असं ओपन पण केलं ना, तर असं चिकन मध्ये कसं श्रेड चिकन मध्ये येतं तसं वाटतंय. मस्त आहे एकदम. बाकी सगळं तर माझं फेवरेट आहे. ब्रोकली घ्या, मशरूम घ्या, लेट्यूस, त्याच्यावर मला आवडतात, खायला आवडतात. काय आपण एवढं जात नाही आपल्या कधी कधी गोष्टी. मशरूम पण त्याने सीझन केले, Yeah. सो मस्त लागतात. मशरूम मला चांगले बनवता येतात, ब्रोकली पण मी चांगले बनवतो. बेसिकली फूड मी चांगलं बनवतो, अशूपेक्षा थोडं जास्त चांगला. नाही, मी पण चांगलं बनवते, पण हा जरा जास्त चांगलं बनवतो. पण मला मशरूम्स खूप जास्त आवडले. आय मीन लव्ह. कॉर्न्स एकदम अमेझिंग लागतंय गाईज. सो तुम्हाला एकच सांगेन की ब्रोकली मशरूम तुम्ही बनवले असतील होपसो, बट ऑयस्टर मशरूम मस्ट ट्राय करून बघा, तुम्हाला मजा आहे. सिरियस सांगतो, ऍक्च्युली सिरियस. अजून एअर फ्रायरला पण आम्ही लावले, ते कसे लागतात ते माहिती आहे. ते ऍक्च्युली एक क्रंचवाला आहे आणि एक आम्ही दोन्ही ट्राय करतो. बेसिकली हेल्दी अनहेल्दी एवढं सांगतो मला. बट मला तर असं वाटतं ना, जे अनहेल्दी व्हर्जन आहे, जे ऑइल फ्राय केले आम्ही, ते जरा जास्त चांगलं लागतंय. बिकॉज तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर मग, बट ऑब्विस थोडंसं अनहेल्दी होतं. बेसिकली बेसिक नीट आहे. अनहेल्दी थोडंसं चांगला टेस्ट. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा, कमेंट करा. तर तुम्ही जर कधी बनवलं तर सांगा की कसं टेस्ट होती, काय होती टेस्ट. मला तर पर्सनली आवडलंय, तुला पण हा, मला पण आवडलंय. एकदा ट्राय करून बघा. मस्ट ट्राय बोलू शकतो मी तुम्हाला. ट्राय कराच एकदा. येस. ऑयस्टर मशरूम, त्याला एक कोटिंग करा बेसिकली. ठीक आहे, आपल्या घरी जसं आपण प्रिपेअर करतो, भजी बोलू शकता, नाहीतर एक पर्टिक्युलर थोडंसं चण्याचं पीठ, त्यात चण्याचं पीठ नका लावू, बट चण्याच्या पीठने आय गेस वेगळी टेस्ट येईल. तुम्ही मैदा लावा अँड थोडंसं क्रंचसाठी काय बोलतात त्याला, राईस फ्लावर, तांदळाचं पीठ आणि तुमच्याकडे बेसिक मसाले, सीझनिंग जे पण असतात ते टाका. मस्त लागतं, एकदम भारी लागतं, एकदम भारी. सो ठीक आहे, मला आम्ही भेटतो न्यू ब्लॉग मध्ये. So yeah, that was it for this video, guys. So please don't forget to like, share and subscribe. आम्हाला सपोर्ट द्या. आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन काय ना काय ते आणत राहू. आणि आम्हाला सपोर्ट म्हणजे दिसला ना, अजून या सपोर्ट भेटतो आम्हाला, अजून थोडीशी इच्छा होईल की काहीतरी नवीन बनवायचं. तुम्ही वेट करताय, तुम्ही बघताय की आम्हाला बनवू, तुमच्यासाठी काय ना काय ते आणायचं बेसिकली. Yes. शो बाय बाय. Bye bye.